श्री गुरुदेव दत्त. आरती संग्रह आणि अर्थ या व्हॉइस मंत्राद्वारा प्रस्तुत पॉडकास्टमध्ये मी गौरी कुबेर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा या आरतीबद्दल. दर गुरुवारी तसंच दत्त जयंतीनिमित्त आपण दत्ताची आरती करत असतो. सणासुदीच्या काळात, गणपती किंवा नवरात्रात दत्ताची आरती गायली जाते. मराठी भाषेतनं गायली जाणारी ही आरती ऐकून कधीतरी सहज मुलं आपल्याला विचारतात, हिचा अर्थ काय आहे? मग आपल्याला लक्षात येतं की अरेच्चा, वर्षानुवर्ष म्हणत असलेल्या या आरतीचा नेमका अर्थच आपल्याला सांगता येत नाहीये. म्हणूनच आज आपण ही दत्ताची आरती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आरतीमधल्या शब्दांचा उच्चार कसा करायचा, त्यांचा नेमका अर्थ कोणता आहे, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा कोणते शब्द वेगवेगळे म्हणावेत, हेही यातनं कळेल. तर श्रोत्यांनो, दत्ताची ही आरती संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी रचली आहे. तिच्यामध्ये मुळातच साधेपणा, भक्तिभाव, चैतन्य ओतप्रोत भरलेलं आहे. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांसाठी ही आरती म्हणजे विचारांची एक भावपूर्ण मांडणीच आहे. तर या आरतीची पहिली ओळ अशी आहे, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. याचा अर्थ असा आहे, सत्व, रज आणि तम या तीनही गुणांनी युक्त म्हणून त्रिगुणात्मक. श्रोत्यांनो, दत्त जन्माच्या कथेतनं आपल्याला कळतं की श्री दत्तात्रेयांचा जन्म हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांच्याही अंशांपासून झालेला आहे. हे तीनही देव जसं कार्य घडवायचं असेल त्याप्रमाणे रज, सत्व आणि तम या गुणांचा उपयोग करत असतात. हालचाल अथवा क्रिया करायला लागतो तो रजोगुण. सांभाळण्यासाठी आवश्यक असतं ते स्थैर्य, टिकवण्याच्या मागं असणारा भाव असतो तो सत्वगुणाचा. आणि संपवण्यासाठी किंवा नाश करण्यासाठी आवश्यक असतो तो तमोगुण, म्हणजे संहार करण्याची क्रिया. तसंच तुम्हाला माहिती असेल, दत्त हा जाणा असं म्हटलंय. म्हणजे नेमकं काय? तर असं पहा की एखादी गोष्ट आपल्याला माहिती असणं वेगळं, ती समजणं वेगळं, समजून घेणं वेगळं, नी जाणणं वेगळं. म्हणून जाणून घेतल्यानंतर मात्र आपल्याला एका प्रकारची शांतता प्राप्त होत असते. म्हणून दत्ताला जाणावं. तर असा हा तीन गुणांना आपल्या अंगी आश्रय देणारा अवतार तीनही लोकांचा म्हणजेच स्वर्ग, नरक आणि धरतीचा राखणदार आहे. पुढे म्हटलंय, नेती नेती शब्द न ये अनुमान, सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना. याचा अर्थ काय की सुरवर म्हणजे देवादिकांनी, मुनिजनांनी वेदशास्त्रातनं दत्ताला जाणून घेण्याचे अपार प्रयत्न केले. पण नेती नेती म्हणजे काय, हे नाही ते नाही असं म्हणत कुठला एक निष्कर्षच ते काढू शकले नाही. म्हणजे भावार्थ वेदांनी काहीही अनुमान न करता नेती नेती, असं नाही असंही नाही एवढंच सांगू शकले. पुढे म्हटलंय, जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. भव म्हणजे संसार, पण इथे दुसरा अर्थ होतो आपल्या आजूबाजूचं जग. आता माझं काय होईल, कसं होईल, माझ्याशी निगडीत ही चिंता दत्ताच्या पूजनातून नाहीशी होते असं इथं म्हटलंय. पुढची ओळ आहे, सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात.
सबाह्य अभ्यंतरी म्हणजे काय? आतून बाहेरून सगळीकडून व्यापून असलेलं तत्व, हेच दत्त आहे. विश्वाच्या निर्मितीपासनं ते विश्वाचा लय ज्याच्या सत्तेवर आधारलेला आहे तोच दत्त आहे. दत्तच गुरु तत्वरूप आहे. दत्तच ईश्वर तत्व आहे. मात्र अभागी किंवा अजाण लोक हे समजू शकणार नाही. पुढची ओळ आहे, पराही परतली तेथ कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. श्रोत्यांनो, ही फार सुंदर आणि अगदी महत्वाची ओळ आहे बरं का. या ओळीचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर थोडंसं आपल्या वाणीबद्दल जाणायला हवं. आपल्या वाणीचे 4 स्तर आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपण जी भाषा बोलतो ती वैखरी. वैखरीपेक्षा सूक्ष्म असते मध्यमा, म्हणजे आपल्या बोलण्याच्या आधी त्याचं विचाररूप जे तयार होतं त्या स्थितीला, त्या वाणीला मध्यमा म्हणतात. पश्यंती ही जाणून घ्यायची असते, त्यात बोललेल्या शब्दांची गरज नसते. तर परा हे न सांगितलेलं, व्यक्त न झालेलं, आबाक्या पलीकडचं ज्ञान असतं. विचारांचा उगमस्थान असलेली ही परावाणी जेव्हा आपल्या मूलस्थानावर असते तिथे कुठलाही विचार नसतो, स्पंदन नसतं, शांतीचा अनुभव तिथे येतो. यालाच म्हणायचं की परावाणी मूलस्थानी परतली. बरं का, हे सगळं मनाची चलबिचलता थांबवून ही इतकी अपार शांती साध्य करणं आध्यात्मिक साधनेतून शक्य आहे. परंतु हे कधी कधी एका जन्मात शक्य होत नाही. म्हणूनच जन्म मरणाचा अंत पुरतो असं इथे म्हटलंय. म्हणजेच काय, तर जन्मोन जन्म सुद्धा घालवावे लागतात साधनेतून दत्ताला जाणून घेण्यासाठी. पुढे म्हटलंय, दत्त येऊनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. नियमित साधनेतनं, सततच्या प्रयत्नातनं दत्ताला जाणून घेण्याचे निरंतर प्रयत्न केले की दत्ताचा शाश्वत अनुभव येतो. त्या अनुभवाला प्रणिपात म्हणजे अहंकार सोडून नमस्कार करावा. भाव म्हणजे जो स्थिर असतो. भावना म्हणजे अस्थिर भाव. पण अभाव म्हणजे काहीही नाही. हे तत्व समजलं तर आशीर्वाद लाभतो आणि या आशीर्वादातनं जन्म मरणाचा फेरा चुकतो. म्हणजेच काय की मी आणि माझं याचं खरं स्वरूप समजलं की त्यामुळे लोभाच्या बंधनातनं मनाची मुक्तता होते. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली भोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. स्वकष्टांनी स्वप्रयत्नांनी तत्व समजलेले श्री गुरु दत्ताची कृपा झालीये. अशा अवस्थेत एकनाथ महाराज म्हणतात की त्यांना अनसूय बुद्धीनं मिळालेल्या दत्ताचं ध्यान लागलंय. त्यामुळे त्यांच्या मनाचं, बुद्धीचं, चित्ताचं, अहंकाराचं काम थांबवून त्यांचं मन विचारशून्य किंवा अस्तित्वहीन झालंय. म्हणजे जणू काही मन शिल्लकच नाहीये अशी अवस्था झालीये. दत्त हे एकच तत्व सगळीकडे असल्याची अनुभूती आल्यामुळं काही वेगळेपणा शिल्लकच नाही राहिलेला. आप परभाव कुठेही उरला नाही. मी आणि तू असं काहीही नाही. सगळीकडे एकच एक असल्याचा भाव जागृत झालेला आहे.
किती सुंदर अर्थ आहे ना हा. तर मित्रांनो, प्रसाद गुणातनं म्हणजेच विचारांच्या स्पष्टपणातनं आणि सोपेपणातनं दत्तापर्यंत पोचण्याचा एक मार्ग या आरतीतनं आपल्याला सांगण्यात आलेला आहे. आपणा सर्वांचे भावपूर्ण अशी ही आरती म्हणता येऊ आणि भावजागृतीचा आनंद मिळो, अशी त्या श्री दत्ताच्या चरणी प्रार्थना. आम्हाला खात्री आहे तुम्हालाही हा अर्थ नक्कीच आवडला असेल. अशाच आरती, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजलीचा देखील अर्थ जाणून घेण्यासाठी ऐका व्हॉइस मंत्राचा पॉडकास्ट शो आरती संग्रह आणि अर्थ. हा शो तुम्हाला आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत, आपल्या कुटुंबियांसोबत त्याला शेअर करा. तसंच व्हॉइस मंत्राचं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.